शुभोदय, जय भीम. आपल्या सर्वांना ऐतिहासिक धम्मभूमीच्या वर्धापन दिनाच्या 17व्या खूप खूप शुभेच्छा. मी विकास कडलक, लॉर्डबद्दर टी व्हीसह आज आपण थेट पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड या ठिकाणी आहोत आणि थेट आपल्यासोबत आज रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते भागवत साहेब आहेत. आपण त्याच्याशी जाणून घेणार आहोत की आजचा जो वर्धापन दिन आहे काय संदेश असेल. आजचा 25 डिसेंबर हा सगळ्यात मोठा दिवस आहे आणि आज सगळ्या महाराष्ट्रातनं लोक येत असतात आणि इथं दर्शन घेत असतात. बाबासाहेबांनी महाराष्ट्रामधील देवरोड येथील देवरोड मावळ या इथं भगवान बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे आणि ती बाबासाहेबानं नागपूरला एक त्याच्यानंतर इथं म्हणजे बाबासाहेबांनी ह्या देऊळगाव आळंदी ही जवळ आहे त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी हे केलेलं आहे की बाबासाहेबाला वाटलं की माझे जो समाज आहे हा आळंदीच्या देऊच्या शेजारी तथागत भगवान बुद्धाची खऱ्या दृष्टीनं बाबासाहेबांनी मूर्ती बसवून या भोजनांना सर्वांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे की बाबा इथं दर्शन घेतील. लोक पंढरपूरला जातात, अनेक दर्शनाला जातात. मग मला सांगा बाबासाहेबांनी या इथं मध्यभागी की माझाही समाज इथं येऊन दर्शन घेईल आणि माझा समाज पुढं जाईल अशी भूमिका बाबासाहेबांनी डोक्यात ठेवून या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला बहुजन समाजाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे लोकाला वाटत की बौद्ध विहार म्हणजे हे ज्ञानाचं प्रतीक आहे. माणूस इथून सुधारतो, माणूस इथून ज्ञानीवंत होतो आणि माणूस जेव्हा ज्ञानीवंत होतो बघा अनेक माणसं देवाकडे जातात तिथं अनेक काय मिळतं, बकरं कोंबडं अनेक काय मिळतं, लिंब इथं ते नाही मिळत. इथं ज्ञान मिळतं, इथं पुस्तकं मिळतात वाचायला बुद्धाचे, बाबासाहेबांचे, महात्मा फुलेचे, शाहू महाराजचे, तुकाराम महाराजचे. म्हणजे हा अंधश्रद्धेचा भाग नाही तर आपल्या जीवनाचं सोनं बनवणारा हा दिवस आहे. जीवनामध्ये माणसाला स्वाभिमानानं जगण्याची संधी देणारा दिवस आहे आणि माणसाला प्रेरणा घेऊन बघा बौद्ध विहारात गेले की वंदना घेतात, बौद्ध विहारात गेले की शांत माणसं बसतात, शिक्षण घेतात, मग कलेक्टर होतो, अनेक लोक आमदार होतात, नगरसेवक होतात. हे घटनेचं आहे. बाबासाहेबांनी दिलेलं आहे, आम्हाला घटना दिली देशाला आणि आम्हाला बुद्धाच्या वटीत टाकलं. हा आमचं भाग्य आहे की बाबासाहेबांनी आम्हाला माणसात बसवलं आणि बाबासाहेबांनी माणूस म्हणून, बुद्धिवंत म्हणून, ज्ञानीवंत म्हणून जगण्याची संधी दिली आम्हाला ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आज थेट आठवले साहेबांचा देखील वाढदिवस आहे आणि असंच बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहन केलं होतं आणि मनुस्मृती दहन म्हणजे सर्वांचा मुक्ती दिवस असा मानला जातो. हे मुक्ती दिनाची क्रांती तिथून घडली आणि थेट 25 डिसेंबरला देवरोडला बुद्धमूर्ती बसली. हा संगम जो आहे तो आपण पाहतोय आणि त्यात आठवले साहेबांचा देखील वाढदिवस. कसं वातावरण आहे? असं आहे वातावरण असं आहे की बाबासाहेबांनं जरी मनुस्मृती दहन केलं आणि बाबासाहेब आधी हुशार होते जगामध्ये. म्हणजे मनुस्मृतीचं जर दहन केल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. त्याचं दहन केल्यामुळे आम्हाला ज्ञान मिळालेलं आहे आणि जर नसतं केलं बाबासाहेबांनी ती तर आम्ही आज हा माणसात सूटबुटात नसतो आणि माणसात नसतो. आणि म्हणून हा जो संगम आहे 25 डिसेंबर आणि हा अच्युत म्हणजे ही खरा आज आमचा दिवस चांगला आहे की आम्हाला मनुस्मृतीपासून बाजूला काढलं आणि बुद्धिवंत शीलवंत असा धम्म दिला आहे. त्या धम्माच्या मार्गातून आम्ही पुढे चाललो ना. आठवले साहेब आज आठवले साहेबाचा वाढदिवस आहे. आज आठवले साहेबाचा जन्म झालेला आहे आणि आज हे आठवले साहेब या देशाचे नेते आहेत, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
सामाजिक न्यायमंत्री आहेत. आज आठवले साहेबाचं सध्या खऱ्या दृष्टीनं आज साहेबाचं मोठं भाग्य आहे. असं जलम होणं या दिवशी म्हणजे साधी गोष्ट नाही. आज मूर्ती बसवलेली आणि बाबासाहेबाचं स्वप्न साकार करण्यापायी आठवले साहेब महाराष्ट्रात फिरतात, देशात फिरतात. 22 राज्यामध्ये पक्ष आहे. नागालँडमध्ये आमचे 4 सीटं थोड्या मताने पडले, 2 आमदार आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये सत्ता मिळेल हळूहळू आणि या सगळ्या जनतेला न्याय मिळणं. आठवले साहेबाच्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही पक्ष बांधण्याची मोठी बांधणी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आज आठवले साहेबाचा वाढदिवस, त्यांना हार्दिक शुभेच्छा सर्व समाजाच्या वतीनं. आणि आपण सर्वजण तरुण आहोत. आता तुम्ही माझी मुलाखत घेतात आणि खरंच तुम्ही बाबासाहेबाच्या चॅनलमध्ये जास्तीत जास्त बाबासाहेबाचा कसा प्रचार होईल ते तुम्ही करतात कळलं आणि तुमचा आम्हाला अभिमान आहे. आणि खऱ्या दृष्टीनं तुम्ही या सकाळपासनं या येणाऱ्या माणसाला तुम्ही बौद्ध आहे बाबासाहेबाचे आहोत का खरंच तुम्ही जे कळलं तुम्ही आणि तुम्ही ज्या माणसाची बुद्धीची तुलना करताय की हा माणूस इथं म्हणजे दर्शन घ्यायला येतो का बाबासाहेब स्वीकारला आहे का निका जय भीम म्हणतो हे तुम्ही आमच्याकडून उकळून घेता, आमच्याकडून जाणून घेतात. हे महत्त्वाचं आहे. आणि खरे तुम्ही चॅनल चालवतात पण तुम्ही खरे बाबासाहेबाचे पाईक आहोत असंच तुम्ही विचारलं पाहिजे. आणि तुम्ही असंच विचारणार. तुम्ही हुशार आहेत आणि तुम्ही चळवळीतले आहोत आणि चॅनल आमचं झालं आहे. आपण आत्ताच पाहिलं की बाळासाहेब भागवत यांच्याशी चर्चा केली. ह्या ऐतिहासिक दमभूमीच्या देवरोडच्या प्रांगणामध्ये अनेक नेते आहेत, अनेक मान्यवर आहेत. आपण त्यांच्याशी पण संवाद साधत आहोत. आत्ता आपल्यासोबत रिपब्लिकन युवा मोर्चाचे युवा नेते राहुलजी डंबाळे आहेत, ज्यांना आपण मागे चैत्यभूमीवरती सुद्धा त्यांना आपण विचारलं होतं की ह्या दमभूमीच्या सामाजिक चळवळीमध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल. आज थेट त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. आज थेट 25 डिसेंबर, आज ऐतिहासिक दिवस. बाबासाहेबांनी ह्याच दिवशी कोणता धम्म देणार तर त्या ह्या धम्मभूमीच्या प्रांगणात बुद्धमूर्ती बसून तो लोकांना सांगितलं की आज 54 झाली की हा बुद्ध धम्म मी आपण घेणार आहोत किंवा स्वीकारणार आहोत. पण हीच क्रांती म्हणजे ह्या जोखडातून बाहेर काढणारा धम्म आपल्याला देतात. पण तेच जोखडाचं पुस्तक, बाबासाहेब एवढे विद्वान आहेत, पुस्तकावर प्रेम करणार आहेत आणि 1927ला ते एक पुस्तक जाळतात मनुस्मृती नावाचं. म्हणजे मनुस्मृतीच्या ग्रंथाचं दहन करतात आणि तो दिवस म्हणजे मुक्ती दिवस म्हणून सुरू झाला. काय सांगाल हा जो योगायोग आहे कशा पद्धतीने याच्याकडे तुम्ही पाहताय? 25 डिसेंबर हा आंबेडकरी विचारांसाठी चळवळीसाठी अनन्यसाधारण महत्त्व असणारा दिवस आहे. आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1927ला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, जाहीर दहन केलं, कार्यक्रम डिक्लेअर करून दहन केलं आणि ते सुद्धा अत्यंत कर्मठ असणाऱ्या महाडसारख्या ठिकाणी केलं. म्हणजे या देशामध्ये हजारो वर्षापासून मनुस्मृतीचा अंमल होता आणि त्या अंमलाला विरोध करण्याचं धारिष्ट्य कुणीही दाखवलं नव्हतं. मनुस्मृतीच्या बद्दल जर कोणी विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला देहदंडाची शिक्षा मनुस्मृतीमध्ये निर्धारित केलेली होती. आणि अशा वेळेला 1927 साली म्हणजे आजपासून साधारणपणे 98 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि एक निर्धार व्यक्त केला की या देशामध्ये यापुढे विषमतेला कोणताही थारा राहणार नाही, या देशामध्ये समता नांदेल, या देशामध्ये विषमतेवर आधारित काहीही राहणार नाही. आणि मग ती समता कोणती असेल, विषमतेला विरोध करणारा विचार कोणता असेल तर तो 1954 साली याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि तो दिवस म्हणजे या देहरोडमध्ये या पंचक्रोशीतल्या त्यावेळच्या महार समाजानं एक मंदिर बांधलं होतं, जे मंदिर या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आता देव आपल्याला स्थापन करायचं आहे आणि त्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रव्यवहार जो केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवसाच्या अनुषंगाने की मी एक नवा देव घेऊन येतो आहे. आणि 1935ला म्हणजे 1927ला मनुस्मृती जाळली, 1935ला येवल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही. आणि 56ला बाबासाहेबांनी धर्मांतर केलेले. पण ही 54 वर्ष जी आहेत बाबासाहेब आंबेडकर कोणता धर्म स्वीकारणार आहेत 21 वर्षाच्या कालावधीमध्ये, ही जी एक अटकळ संपूर्ण जगभरामध्ये होती ती अटकळ आजच्या दिवशी देहरोडमध्ये संपली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घरगुती वापरासाठी
घरगुती गोष्टीसाठी आणलेली रंगूनवरून आणलेली बुद्धमूर्ती, बुद्ध प्रतिरूप या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला स्थापन केली. 1954 म्हणजे आपण सगळे माहीत आहे की धर्मांतरा अगोदरची 2 वर्ष आहेत आणि जगाला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी बुद्धाच्या दिशेने चाललेलो आहे, मी बुद्धाचा अनुयायी होणार आहे आणि मी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी निवडलेला महामार्ग हा बुद्ध धम्माचा आहे आणि त्याची मुहूर्तमेढ बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केली. त्या दिवसाच्या कार्यक्रमाचं वर्णन करणारे आजही लोक जिवंत आहेत. ते अतिशय हर्षोल्लासाने सांगतात की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आले, बाबासाहेब आंबेडकरांनी गोष्टी सांगितली. आणि इथे आणखीन एक गोष्ट मला फार प्रिय वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंढरपूरला मला घेऊन जावा असा एक आग्रह रमाईने केला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपलं पंढरपूर आपण या ठिकाणी करू. आणि या वेळेला म्हणजे हा जो परिसर आहे देहू रोडचा हा वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे. देहू रोडला सर्व जाती धर्माच्या लोकांच्या धर्मशाळा आहेत, त्यांच्या दिंडी आहेत. महार समाजाची मात्र दिंडी नाही आणि त्याचं कारण आहे देहू रोडला या ठिकाणी ऐतिहासिक 1954ला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली बुद्ध धम्माची दीक्षा आणि ह्या दीक्षेचा आज आपण पाहतोय की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक काळातलं पहिलं बुद्ध विहार या ठिकाणी उभं केलेलं आहे. म्हणजे राजा बिंबिसारानं हजारो वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी पहिले बुद्ध विहार उभं केलं होतं. सम्राट अशोकाने त्यानंतर विहारांची निर्मिती केली होती आणि त्याच्यानंतरनं थेट बाबासाहेब आंबेडकरांनी हा विहार इथे उभा केलेला आहे. ही अत्यंत महत्त्वाची क्रांती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला मला आठवतं चांगलं की मी वाचण्यात आले की फ्रेंच राज्यक्रांतीशी एक तुलना केली होती. महाडच्या चौदार तळ्याच्या इथे हे जाळत असताना मनुस्मृतीचं दहन करत असताना त्याच्यापेक्षा पुढचं हे आहे मानव मुक्तीचा लढा, मानव मुक्तीचा मार्ग. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेले भगवान बुद्ध आहे, भगवान बुद्धाची विहार आहेत. आता त्या विहारांचं या ठिकाणी लवकरच एक मोठं स्वरूप प्राप्त होईल आणि या ठिकाणी आबालवृद्ध गावाच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेत. त्यांचं स्वागत करायला आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते येतात. मी स्वतः या ठिकाणी 41वं वर्ष आहे माझं या ठिकाणी अभिवादन करायला. माझं वय 42 आहे. म्हणजे मी 1 वर्षाचा असल्यापासून या ठिकाणी येतो आणि आजही कुठेही असलं तरी 25 डिसेंबरचा कार्यक्रम आम्ही कधी सोडत नाही. आम्ही या ठिकाणी येतो. हे आमच्या राहुल दादा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, बाबासाहेब म्हणतात की मी तुम्हाला जातीच्या जोखडातून बाहेर काढतोय. आपला विरोध कोण्या एका धर्माला नाही, आपला विरोध या वर्ण व्यवस्थेला आहे, आपला विरोध या जाती व्यवस्थेला आहे. आणि मनुस्मृती दहन करताना बाबासाहेबांसमवेत ब्राह्मण समाजाची व्यक्ती स्वतःच्या हाताने पहिलं पुस्तकाचं पान जाळते. हा जो हे जे आहे म्हणजे जाती त्याच्या रूढी ज्या आहेत त्याच्याकडे कशा पद्धतीने आत्ताच्या आधुनिक पिढी पाहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक नेते आहेत, वैश्विक. आणि ते 1927 सालीच वैश्विक नेते झालेत. राऊंड टेबल कॉन्फरन्सेस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भोवती फिरत होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर केवळ जाती निर्मूलन हा विषय होता. कोण्या एका जातीची त्यातून मुक्तता करणं हा विषय नव्हता. तुम्ही खूप छान सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन सवर्ण समाजाच्या, ब्राह्मण समाजाच्या, तदनंतर मराठा समाजाच्या माणसांकडून करून घेतलं. त्या कार्यक्रमाचे आयोजक मराठा समाज आहे. याचे उत्तर तुम्हाला मी देतो. कास्ट इन इंडिया नावाचा जो प्रबंध बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, देशातील जाती संस्था, तो प्रबंध 1916ला लिहिलेला आहे. म्हणजे 1927 म्हणतो आपण, त्याच्या अगोदर 11 वर्ष 1916ला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि त्याची सुरुवात बाबासाहेबांनी केलेली आहे की आज स्वतःला श्रेष्ठ म्हणवणाऱ्या ब्राह्मण समाजाने जर आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहिला तर आपण ब्राह्मण असल्याची लाज वाटल्याशिवाय त्यांना राहणार नाही. अशी ती सुरुवात आहे. आणि मग त्यावेळच्या ज्या काय अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याचा त्यांनी समावेश केलेला आहे. आणि जाती निर्मूलन पुस्तकामध्ये बाबासाहेब अगदी सुरुवातीला प्रस्तावनेतच लिहितात की या देशातल्या जाती व्यवस्थेची बळी सर्वात प्रथम जर कोण पडली असेल तर ती केवळ सवर्ण समाजाची, त्यातही ब्राह्मण समाजाची महिला ही जाती व्यवस्थेची बळी पडलेली आहे. आणि तिच्या मुक्ततेपासूनच जाती अंत होईल आणि त्याचीच प्रतिपूर्ती ही बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचं दहन करताना ते स्वतः केवळ न करता ते सर्व समाजाला विशेषतः मनुस्मृतीचा लाभार्थी असणाऱ्या ब्राह्मण व्यक्तीकडूनच त्याची ती दहन करतात आणि एक संकेत देतात की समतेच्या लढाईचा आग्रह हा सर्व जाती धर्माचा आहे. थेट तुम्ही भीमा कोरेगावच्या देखील कार्यक्रमात सहभागी असता. कशा पद्धतीने या वेळेस भीमा कोरेगावचा रणसंग्राम असणार आहे?
1927 आपण आत्ता महाडच्या चौदार तळ्याचा आणि मनुस्मृती दहनाचा विषय करतोय. 1927 साल हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आंबेडकरी चळवळीमध्ये. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, मनुस्मृतीचं दहनचा कार्यक्रम असेल किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचा कार्यक्रम असेल, हे सगळे 1927ला घडलेले. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला आलेल्या घटनेला सुद्धा 1927 साल आहे आणि 2027 साली म्हणजे पुढच्या 2 वर्षानंतर त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला आलेल्या घटनेला जर 100 वर्ष पूर्ण होत असतील तर त्या ठिकाणी किमान 50 लाख आंबेडकरी अनुयायीचा जनसागर त्या ठिकाणी उसळणार आहे आणि त्याची तयारी म्हणून गेले 2-3 वर्षापासून आपण भीमा कोरेगावचं नियोजन अतिशय सुसूत्रबद्ध करतोय. अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अभिवादन रांगा आपण त्या ठिकाणी वाढवल्या आहेत. यावर्षी आपण 14 रांगा अभिवादनाच्या केलेल्या आहेत आणि यावर्षी तब्बल 30 लाख लोक अभिवादनाला येतील अशी शक्यता गृहीत धरून आपण त्याचं नियोजन केले. यावर्षी पहिल्यांदाच दरवर्षी जे राज्याचे उपमुख्यमंत्री भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतात ते यावेळेला होस्ट झालेले आहेत. ते यावेळेला नियोजनासाठी आलेले आहेत. 10 दिवस अगोदर येऊन त्यांनी आंबेडकर अनुयायांना काय नियोजन दिलं पाहिजे, काय सुविधा असल्या पाहिजेत त्याचा आढावा घेतलेला आहे. म्हणजे हा उत्सव आता फार मोठा झालेला आहे. अनेक मंत्री, केंद्रीय मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार, आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते, सामान्य अनुयायी या ठिकाणी येणार आहेत. आणि यावर्षी आमच्याकडे जे मागणी केली जाते, आमच्याकडे जी विचारणा केली जाते, यावर्षी अभिवादनासाठी तब्बल 26 देशातून अनुयायी भीमा कोरेगावला येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही अनुयायी आयोजक म्हणून फार उत्साही आहोत. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेला आव्हान करेल की भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रमाला कोणताही तणाव नाही, कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. परभणी असेल किंवा राज्यातल्या कोणत्याही घटनेचा तणाव भीमा कोरेगाव उत्सवावर नाही. आपण त्या शौर्य दिन कार्यक्रमाला यायचे, आपल्या कुटुंबासह यायचे, आपल्या घरातल्या माता माऊल्यांना घेऊन यायचे, लहान मुलांना घेऊन यायचे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दीचा त्रास होतोय काही लोकांना, त्याची आपल्याला जाणीव आहे. म्हणूनच 1 जानेवारीचा उत्सव हा 31 डिसेंबरपासूनच आपण सुरू करतोय. 31 डिसेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून अभिवादनाला आपण विजयस्तंभ जो आहे तो खुला करून देतोय आणि यावर्षी देखील विजयस्तंभावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती संपूर्ण जगाला पाहायला मिळणार आहे. नक्कीच यावेळेचा भीमा कोरेगावचा उत्सव देखील शौर्य दिन देखील त्याच पद्धतीने होईल. काही ज्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने अफवा पसरवल्या जातात, तुम्ही आता सांगितलं की अफवांवर विश्वास ठेवू नका, तर त्यासाठी आपले व्हॉलंटियर असेल किंवा आपल्या समाजातील नेते मंडळी असेल त्यांची काही बैठक वगैरे? भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये मी सर्व आंबेडकरी अनुयायांना एवढं एकच सांगू इच्छितो की तब्बल 13,000 शासकीय निमशासकीय कर्मचारी, माझा आकडा परत सांगतोय, 13,000 शासकीय निमशासकीय कर्मचारी जे सगळे जाती धर्माचे आहेत ते आपल्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उभे आहेत. ते आपल्यासाठी सुविधा द्यायला उभे आहेत. त्यामुळं आपण कोणताही किंतु परंतु मनात ठेवू नये. या संदर्भामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली, राज्याच्या मुख्य सचिवांनी मीटिंग घेतलेली आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात बैठक घेतलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः आपण या समितीचं अध्यक्षपद दिलेले. जवळपास 36 विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत. PMPLच्या बसेस असतील, सुलभ शौचालयांची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, अभिवादन रांगांची व्यवस्था असेल, म्हणजे आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंबेडकरी साहित्य विक्रेत्यांना मोफत स्टॉलची उपलब्धता असेल, या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, कालच ज्या वेळेला आम्ही अजित पवार साहेबांबरोबर मिटिंग त्या ठिकाणी घेतली त्यावेळेला भीमा कोरेगाव स्मारकामध्ये जो सगळ्यात मोठा अडथळा ठरत होता की त्या जागेचं न्यायालयामध्ये असलेलं स्थगितीचं प्रकरण, या संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत ठोस पावलं उचललेली आपल्या चॅनलच्याच माध्यमातून मी पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर सांगतो की त्या जागा मालकाला बोलवून सांगितलं गेलेलं आहे त्याच्याच विनंतीनुसार की या ठिकाणी स्मारक करायला शासन आग्रही आहे. आपण 2 पावलं मागं यावं, सरकार 4 पावलं पुढे येईल. तुमचं पुनर्वसन जे असेल ते योग्य ठिकाणी केलं जाईल आणि त्याला त्यांनी सहमती दर्शवलेली आहे. त्यामुळे येत्या 2 वर्षानंतर जो काही बाबासाहेब आंबेडकरांचा शताब्दी त्या ठिकाणी आपण साजरी करणार आहे भेटीची, त्यावेळेला स्मारकाचं काम प्रत्यक्ष सुरू राहील. आम्ही भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीनं यावर्षीच आग्रही मागणी केलेली आहे की बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा हा भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या लगत असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनची सगळी तजवीज ही आम्ही सुरू केलेली आहे. आपण आत्ताच पाहिलं राहुल डंबाळेंशी बोलताना की समतेचा लढा बाबासाहेबांनी उभारला आणि त्याचीच प्रचिती म्हणजे बुद्धविहार आहे. आज आपण पाहतोय की अनेक समाजाचे लोक या ठिकाणी येतात. दीपक बोंडे
युवा नेते आहेत हे जरी मराठा समाजाचे असले तरी या ठिकाणी दरवर्षी न चुकता या ठिकाणी येतात. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला जो समतेचा लढा आहे हो ह्याच्यातून प्रखर दिसतो. त्यामुळे बाबासाहेब कुणी एका जातीचे कोणी एका धर्माचे नाहीत तर हे सर्व भारतीयांचे आहेत, हाच मेसेज याच्यातून जातोय. तर भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता? आज देवरोड येथे 70व्या वर्धापननिमित्ताने मी इथं आज आलेलो आहे आणि मी दरवर्षी 25 डिसेंबरला देवरोड येथे बौद्ध विहार येथे दर्शनासाठी येत असतो. बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याची आज आपण जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीपासून आपण त्यांची शिकवण आपण सगळीकडं घेत आहे आणि इथून पुढे आपण संविधानाप्रमाणे चालणार आहे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की रावेत, किवळे, मामुर्डी आणि देवरोड किंवा आजूबाजू परिसरातील सर्व नागरिक यांचं नशीब आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी 70 वर्षापूर्वी येथे गौतम बुद्ध महाराज यांची मूर्ती स्थापन केली. आज आपण ह्या आजूबाजूच्या परिसरात राहत आहे आणि पूर्ण महाराष्ट्र, भारत, खेडेगावातून सर्व बुद्ध अनुयायी या ठिकाणी आंबेडकर चळवळीचे सर्व इथं आज दर्शनाला येत आहे आणि त्याचा मला गर्व आहे की आज आपण देवरोडच्या आजूबाजूच्या परिसरात राहत आहे आणि आज एवढं मोठं ठिकाण आपल्या शेजारी आहे त्याचा मला अभिमान आहे. आणि येणाऱ्या काळातही आज धम्मभूमीचं काम हे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे चालू आहे आणि इथून पुढे ते राहावं. त्या मंदिरासाठी फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा हा आमचाही राहणार आहे, माझाही राहणार. तर सर्वांनी धम्मभूमीसाठी चांगल्या प्रकारे मदत करून एक ऐतिहासिक भूमी इथं आपण निर्माण करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांना जे महाराष्ट्र आणि भारतातले खेडेगावातून आलेले सर्व अनुयायी यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर काय सांगाल, आज थेट 25 डिसेंबर हा एक योगायोग मानला जातो. 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून मुक्ती संग्राम जो दिला आणि तिथून जे रणनीती आखली गेली ती येऊन 1954ला या ठिकाणी बुद्धमूर्ती बसून थांबली आणि 56ला बाबासाहेब दीक्षा घेतात. कसा योगायोग आहे हा आणि कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहता? आज मला अतिशय आनंद होतो आहे. या पवित्र देहू येथे या बुद्धभूमी, धम्मभूमी, कारण हे मला आताच माहीत पडलं. आम्हाला दीक्षाभूमी माहीत होतं, आम्हाला चैत्यभूमी माहीत होतं, पण आज आम्हाला हे माहीत पडलं की बाबासाहेबांनी दीक्षा घ्यायच्या अगोदर 1954 साली सर्वात आधी इथं बुद्धभूमीची स्थापना केली आणि तथागताची प्रथम प्रतिमा इथे लावण्यात आली. इथे येऊन आम्ही भारावून गेलो आणि ही सगळी आपल्या बाबासाहेबांवर प्रेम करणारी, तथागतांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी पाहून मला अत्यंत आनंद होतो आहे. हा योगायोगच म्हणा की आज आम्हाला इथे यायला मिळालं. 1927 साली बाबासाहेबांनी जी प्रतिज्ञा घेतली आणि ज्या मनुस्मृतीचं दहन केलं तो आज दहन दिवस आहे आणि या माध्यमातून आज इथे हे सगळी लोक, ही सगळी जनता, बाबासाहेबांना मानणारी त्यांचे अनुयायी यांनी आज या पवित्र धम्मभूमीवर हा प्रण केला पाहिजे की जोपर्यंत या देशामधनं जातीवातीचा विनाश आपण करत नाही, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, या मनुस्मृतीचा पूर्णपणे विनाश करत नाही, तोपर्यंत यांनी संकल्प करून या देशामध्ये बाबासाहेबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज संकल्प करायला पाहिजे असं मला या दिवसाच्या माध्यमातून इथं वाटतं. दादा, आपण BSPचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि काशीराम साहेबांपासून बहिणजींपासून आपण पाहतोय की समतेचा लढा BSPने लढवला गेला आणि बाबासाहेबांनी देखील 1927ला समतेच्या लढ्याचे संकेत दिले. मनुस्मृती दहन करताना पहिलं पान जे आहे ते ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीकडून जाळलं गेलं आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन मराठा समाजाने केलेलं होतं. म्हणजे हा सगळा एक समतेचा लढा तिथून दिला आणि बाबासाहेब म्हणतात की माझा लढा जो आहे तो जाती व्यवस्था वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आहे, कोण्या एका जातीच्या नाही. बरोबर. काय सांगाल सध्या आताच्या आधुनिक परिस्थितीत, कारण पुन्हा एकदा आपण गुलामीकडे चाललोय का? तुम्ही हा खूप चांगला प्रश्न केला मला. खरं तर बाबासाहेब हे एकट्या कुठल्या जाती धर्माचे नाही. बाबासाहेब तर पूर्ण विश्वाचे आहेत. खरं बाबासाहेबांपासून बऱ्याच विश्वातली विविध देशांनी बरंच काही शिकलेलं आहे. बाबासाहेबांवर आज PhD होत आहे. बाबासाहेबाच्या अर्थकारण, समाजकारण, सामाजिक कारण आणि ज्या प्रकारची परिवर्तनाची मुवमेंट बाबासाहेबांनी या देशामध्ये चालवली, या देशामध्ये संविधान देऊन ह्या गोष्टीवर संपूर्ण विश्वामध्ये आज PhD केल्या जाते, ते शिकवल्या जाते. पण ही फार मोठी विडंबना आहे. या देशाची विडंबना म्हणेल मी की या देशामध्ये एवढा मोठा सूर्य निर्माण झाला
एवढा मोठा सूर्य तळपत आहे, त्या सूर्याचं तेज संपूर्ण विश्वामध्ये आज गाजत आहे. कॅम्ब्रिजपासून तर या देशातल्या संपूर्ण युनिव्हर्सिटीपर्यंत त्यांचं तेज हा सभोवताल आपल्या तेजोवलय करत आहे. पण या देशातली मनुवादी व्यवस्था आजही बाबासाहेबाच्या विशाल अशा संविधानाची तुम्हाला आताच माहीत असेल की परभणी येथे प्रतिकृती तोडण्यात आली. आणि वाईट वाटतं की ज्या बाबासाहेबाच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम ठेवला आणि ब्राह्मण समाजाच्या एका चित्रे आणि सहस्त्रबुद्धे यांच्या हातानं मनुस्मृतीचं पहिलं पेज बाबासाहेबांनी दहन केलं होतं. मला आज वाटतं की खऱ्या अर्थानं त्या चळवळीची पुन्हा या देशाला गरज आहे. कारण बाबासाहेब लिखित प्रतिकृतीला जेव्हा परभणीमध्ये क्षती पोहोचवण्यात येते त्यावेळेस हा बाबासाहेबाला मानणारा त्यांचा अनुयायी, बौद्ध धर्मीय अनुयायी फक्त रस्त्यावर उतरतो आहे. त्यावेळेस ते मराठा समाजाचे लोक किंवा इतर समाजाचे लोक, SC ST OBC मायनॉरिटीचे लोक किंवा या देशातली संपूर्ण नागरिक यांची ही गरज होती की बाबासाहेबाच्या संविधानाला तेवत ठेवण्यासाठी, कारण की त्यांना मनुष्यपद बहाल करणारे बाबासाहेब आहे. संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या संपूर्ण स्त्रिया, संपूर्ण SC ST OBC मायनॉरिटी लोकांना, संपूर्ण सर्वजन समाजाच्या लोकांना न्याय, हक्क आणि अधिकार मिळालेला आहे. त्यांनी त्या दिवशी रस्त्यावर उतरून याचा फार मोठा निषेध करायला पाहिजे होता. दुसरी गोष्ट आपल्याला माहीत आहे, आज संविधानाची हिरक महोत्सव आज पार्लमेंटमध्ये साजरा करण्यात येत आहे. अशा वेळेस या देशाचे सन्माननीय गृहमंत्री माननीय अमित शहाजी कशा प्रकारचं बेताल वक्तव्य करतात. त्याच्यासाठी काल परमादरणीय बहिणजीच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही संपूर्ण देशभर एका दिवसाचे धरणे आंदोलन केले आणि आपला जो रोष आहे आम्ही नोंदविला आहे. आणि मला असं वाटते की ज्या प्रकारे बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परमादरणीय बहिणजी हे काम करत आहे, येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा बहुजनाची चळवळ जे थोडीशी लयास गेलेली काँग्रेसच्या माध्यमातून, BJPच्या माध्यमातून आपल्याला वाटते आहे, त्या चळवळीला पुन्हा आपल्या पायावर उभी करण्याची गरज आहे. आणि ती गरज जोपर्यंत या देशातला संपूर्ण बहुजन समाज समजत नाही, मला असं वाटत नाही बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं की मनुस्मृती या देशामध्ये राहायला नाही पाहिजे, मनुस्मृतीचं शासन या देशामध्ये राहायला नाही पाहिजे, ते जर तेवत ठेवायचं असेल, संविधानाचं शासन या देशामध्ये आणायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर चालल्याशिवाय पर्याय नाही. आपण पाहतोय दिवसभर धम्मभूमीच्या प्रांगणामध्ये लाखो भीमानुयायी येतात आणि अनेक भीमानुयायी जे आहेत या ठिकाणी नतमस्तक होतात. आता आपल्यासोबत आहेत ह्या बुद्धिवार कृती समितीचे प्रमुख धर्मपालजी तंत्रबाळे. यांच्याशी आपण संवाद साधूयात. कशा पद्धतीने नियोजन आहे, कशा पद्धतीने आजचा 25 डिसेंबर उत्साहामध्ये साजरा होतो आहे आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आज? नवोदय, जय भीम. मी धर्मपाल तंत्रपाळे, बुद्धविहार कृती समितीचा उपाध्यक्ष. आज ऐतिहासिक धम्मभूमीचा 70वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. देशभरातून लाखो बुद्ध अनुयायी या ठिकाणी तथागतांना, बाबासाहेबांना नमन करण्यासाठी येतात. खऱ्या अर्थानं 25 डिसेंबर 1954 साली महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील पहिली तथागत गौतम बुद्धाची मूर्ती याच धम्मभूमीवर बसवलेली आहे. आणि याच धम्मभूमीवर भारत देशातील पहिली बुद्धवंदना या धम्मभूमीवर झालेली आहे. जो धम्म 25 वर्षापूर्वी परागत झाला होता त्या धम्माची पुनर्स्थापना या ऐतिहासिक धम्मभूमीवर झालेली आहे. आणि बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954च्या भाषणामध्ये सांगितलं, आपण भारतात कुठेही असाल पण 25 डिसेंबरला या ठिकाणी तथागतांना नमन करायसाठी यायचं. आणि समाजाने, बहुजन समाजाने, बुद्ध समाजाने, इतर समाजाने बाबासाहेबांचं ऐकलं आणि देशभरातून आजच्या 25 डिसेंबरला लाखो बुद्ध आणि या ठिकाणी नमन करण्यासाठी येतात. मी बुद्धविहार कृती समितीचा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी संपूर्ण नियोजन जे बुद्धविहार कृती समितीने केलेलं आहे, विविध पक्षांनी पण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं दर्शन लाईन असेल, जेवणाची व्यवस्था असेल, आरोग्य शिबिर असेल, पाणी असेल, शौचालय असेल, सर्व सुविधा या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना आम्ही दिलेल्या आहे. खऱ्या अर्थानं दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मी माझ्या बौद्ध बांधवांना, अनुयायांना विनंती करतो की आपल्याला हे विहार इतर दिवशी 24 तास उघडं असते. 25 डिसेंबर महत्त्वाचा समजू शकतो, पण आपलेच बांधव प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी थांबलेले असतात आणि त्या सगळ्यांना या ठिकाणी तथागतांना नमन व्हायचं असते. तर त्याच्यामुळे प्रत्येक येतो की मी इथं काही हे नाही पाहिजे असं करून चालत नाही. शेवटी गर्दीला कंट्रोल करणे इथल्या नियोजन समितीचं काम आहे, बुद्धविहार कृती समितीचं काम आहे. तर त्याच्यामुळे हात जोडून माझी विनंती आहे की राजकीय पुढाऱ्यांना कृपा करून बुद्धविहार कृती समितीच्या नियोजनामध्ये पुढील वर्षी लक्ष घालू नका, अन्यथा बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं उचित कारवाई केल्या जाईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. दरवर्षी
काही ना काहीतरी वातावरण तापलेलं असतं, ऐकायला भेटतं. पण यंदाचं वर्ष जे आहे ते आपल्या काही नियोजित बैठका झाल्या, कार्यक्रमाची रूपरेषा पाहता या वर्षीचा उत्साह जे आहे ते लोकांना आकर्षित करणारा, मोहक करणारा आहे. कशा पद्धतीने आपल्या बैठका झाल्या? या ठिकाणी देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयरावजी वाघमारे यांच्या माध्यमातून DCP विशालजी गायकवाड असतील, ACP कुऱ्हाडे साहेब असतील आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ त्यांनी या परिसरातील बुद्धविहार कृती समिती, बुद्धविहार ट्रस्ट, RPI, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती या सगळ्यांची एकत्र मिटिंग घेतली आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही कबूल केलं की 25 डिसेंबरला कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही. आणि गेल्या अनेक वर्ष ज्या संस्था या ठिकाणी काम करतात, जे राजकीय संघटना काम करतात, त्या कधी 25 डिसेंबरला या ठिकाणी अनुचित प्रकार करत नाही. ते बाबासाहेबांना, तथागतांना नमन होतात. पण काही जे लोक आहेत की ज्यांना इथल्या व्यवस्थेचं माहीत नाही, इथल्या राजकीय पक्षाचं माहीत नाही, कारण का हे सगळेच आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी काम करत आहोत. आमच्यात कुठलाच मतभेद नाही आणि बाहेरच्या लोकांना तो मतभेद निर्माण करू नये. सध्या जर आपण पाहिलं की बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृती ग्रंथ जो आहे त्याचं दहन केलं होतं आणि तिथून समतेचा संदेश दिला आणि ह्या जोखडातून बाहेर काढलं. आणि त्याचा जो सगळा जो उपक्रम होता किंवा उद्याप होता तो सगळा येऊन 25 डिसेंबरला थांबला आणि थेट बाबासाहेब बुद्धमूर्ती बसवतात आणि नवीन धम्माकडे नेतात, 56ला धम्मदीक्षा घेतात. काय सांगाल, धार्मिक भावना आहेत लोकांच्या आज, कशा पद्धतीने आज त्यांच्याकडे तुमचा संदेश असेल? तुम्ही जो मला शब्द विचारला, माझ्या अंगावर आता काटा येतो. कारण का मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यानंतर आमच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं, तथागत गौतम बुद्धांना स्वीकार केला. आज आम्ही तथागत बुद्धांचरबी नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांवर लोकांची एवढा विश्वास आहे की आज कुठं जरी असले पण बाबासाहेबांनी सांगितलेल्या तथागतांच्या मूर्तीला नमन करण्यासाठी येतात. खऱ्या अर्थानं फार मोठी क्रांती आहे. बाबासाहेबांनी 1927च्या नंतर 1935ला एवढा या ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. तेव्हाच बाबासाहेबांनी ही घोषणा केली होती. त्याचं रूपांतर 1954 साली या ठिकाणी झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या भारत देशातील फार मोठी क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे मी बाबासाहेबांना नतमस्तक होतो, कारण का आमच्या लोकांमध्ये जे परिवर्तन घडवलं बाबासाहेबांनी ते प्रचंड असं परिवर्तन घडलेलं आहे आणि मी त्यांना धन्यवाद देतो, नमन करतो त्यांचं. आपण आत्ताच सर्वांची चर्चा करत असताना आपण पाहिलं की ह्या धम्मभूमीवरती जे लोक येतात, जे भीमानवी येतात, त्यांच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि थेट आज आपण पाहतोय की आपल्यासोबत दलित पॅंथरचे यशवंत भाऊ नडगम आहेत. त्यांच्याशी देखील संवाद साधूयात. भाऊ जय भीम. जय बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला या ठिकाणी तशी बुद्धमूर्ती बसवली आणि थेट 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. ते पण बाबासाहेबांनी ज्यावेळेस मनुस्मृतीचं दहन केलं त्यावेळेस ब्राह्मण समाजाची व्यक्ती चित्रे सहस्त्रबुद्धे यांच्या हातून मनुस्मृतीची पहिली पानं आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन मराठा समाजाने केलं होतं आणि बाबासाहेबांनी तिथून संदेश दिला की मी वर्णव्यवस्थेच्या विरोधात नाही, मी जातीव्यवस्थेच्या विरोधात आहे आणि मी वर्णव्यवस्थेच्या विरोधात आहे, कोणी एका जातीच्या विरोधात नाही. हा मेसेज तिथून दिला आणि त्याची तब्बल हे सर्व परिक्रमा पाहताना येवल्या मुक्कामी घोषणा आणि थेट कोणता धम्म घेणार तर दीक्षा घेण्याच्या 2 वर्षापूर्वी देवरोड स्थित बुद्धमूर्ती बसून बाबासाहेबांनी पुन्हा एकदा समतेचा संदेश दिला. अनंत काळ आता लोटला आहे. मनुस्मृती दहनाला देखील 98 वर्ष झाले. म्हणजे अनेक गोष्टी आपण पाहतोय. ह्या सर्व गोष्टी पाहत असताना आत्ताची आधुनिक रूढी आणि आधुनिक पेशवाई पुन्हा जन्म घेते. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही पाहता याकडे? तुम्ही पाहिलं असं आज 70 वर्ष झाले या धम्मभूमीवरती बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या विहारामध्ये आज तुम्ही पाहिलं असं लाखोची संख्येने इथं जनसमुदाय येतो. फक्त बौद्ध समाज येतो. आज मी तुम्हाला सांगतो, आज बी इतर समाजामध्ये SC नावाचा फक्त वापर करायचा आणि त्या फक्त SCतून मिळणाऱ्या सुखसुविधा घ्यायच्या आणि ज्यावेळेस खरी लढाई, रस्त्यावरची लढाई ज्यावेळेस येईल त्यावेळेस ती घरामध्ये शेपूट घालून बसणारी लोक. आज मी बघितलं बौद्ध समाज रस्त्यावर. परभणीचा हत्याकांड पाहिला, पोलिसांनी आपल्या वकील कार्यकर्त्याला मारलं, आज पोलीस कोठडीत मारलं. त्यावेळेस पण सगळा अख्ख्या महाराष्ट्रात भारतभर जी कोणी समाज उतरला असत तो बौद्ध समाज उतरला, तो बाबासाहेबांना खरा मानणारा समाज उतरला. आज तुम्ही बोलल्यासारखं 98 वर्ष झाले. तुम्हाला माहिती आहे मनुस्मृती महाडला सत्याग्रह बाबासाहेबांनी केला, त्याला 58 वर्ष झाले. 1954ला बाबासाहेबांनी इथं भूमी निर्माण केली, इथं स्थापना केली बुद्ध जय मूर्ती स्वतः बाबासाहेबांनी रेखाटलेली मूर्ती ती स्थापना
स्थापना करून आज 70 वर्ष झाली. हा अमित शहा उठतो आणि डायरेक्ट म्हणतो की बाबासाहेब हे आंबेडकर हा फॅशन आहे. अहो त्याला माहिती तरी का तडी पडला. बाबासाहेब आमचं दैवत आहे, दैवत. त्या बाबासाहेबांच्या पुण्यामुळं, त्यांच्या संविधानामुळं आजच्या आवाला मुख्यमंत्री झाला आहे. हा पेशवाई आयुष्यामध्ये 500 महारांनी या 25,000 पेशवाईला राप 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 कापलं होतं. त्या पेशवाई ज्या वेळेस सत्तेवर येतो, ज्यावेळेस मुख्यमंत्री बनतो, त्यावेळेस 2018ला तो हत्याकांड तो त्या पेशवाईमुळे झाला. तो परत आता ईव्हीएमचा मोठा घोटाळा झाला. हा ईव्हीएमचा घोटाळा बंद करण्यासाठी त्यांनी परत आपल्याला परभणीत हत्याकांड चालू केला. त्या देशमुख नावाच्या सरपंचाला त्यांनी फार एवढे घाण इतक्या तुच्छ प्रकारची त्याला हे करून त्याला डोळ्याला लायटर जाळलं, पार त्याच्या हत्यार कापून त्याच्या अंगावरती एवढ्या विविध जखमा त्याच्या अंगावरती लघुशंका करणं, इतकं घाण कृत्य का केलंय की भारतभर महाराष्ट्रभर ईव्हीएमचा विरोध थांबावा आणि लक्ष विचलित व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं या अमित शहाला पटलं का? यांनी पण त्यासाठीच केलं की भारतभरात बौद्ध समाज बाकी इतर समाज सुवर्ण यांच्यात वादविवाद वाढत राहावं आणि तो मुद्दा बाजूला राहावा. एवढ्यावरती पण ते शांत नाही राहिले. आता नवीनच हे झालेलं आहे की संसदेत पाहाल तुम्ही किंवा हिवाळी अधिवेशन नागपूरला पाहाल, जो तो उठतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेतो. हेच आमचं बी म्हणणं आहे, बाबासाहेबांनाच डोक्यावर घ्या. तुम्हाला धम्म दिशा धम्मभूमी येऊन धम्म का दिला? बाबासाहेबांनी 1956ला धम्म का घेतला? तो धम्म घेण्याचं कारणच हे होतं की बाबासाहेबांनी कुठल्या जाती, तुम्ही सुरुवात केल्याप्रमाणेच कुठल्या जातीबद्दल कुणाच्याबद्दलच बाबासाहेबांनी कधी तिरस्कार किंवा त्यांना कधी वाईट नव्हतं. फक्त बाबासाहेबांचं म्हणणं होतं की समता, सर्वांना वागणूक समान राहिली पाहिजे. तर ते बाबासाहेबांनी संविधानामध्ये सर्वांना दिलं. स्त्रियांना मोलाचा वाटा दिला, स्त्रियांना समान, त्यांना आईवडिलांच्या प्रॉपर्टी समान वाटा दिला, त्यांना शिक्षणामध्ये त्यांना सवलती दिल्या, 50% हे दिल्या. त्यांना कुठलीही गोष्ट नाही. आज मनुस्मृती जर असती तर स्त्रियांना चूल आणि मूल आणि त्यांना सती जावं लागलं असतं. आज बाबासाहेबांनी ती जाळून 98 वर्ष पूर्ण झाले. आज विचार करा तुम्ही की आज स्त्रियांना काय कुठली गोष्टीची सवलत नाही, फक्त संविधानामुळं. अहो त्यांना पगारी सुट्ट्या आहे, त्यांना फार संरक्षण आहे, त्यांना आपल्याला 8 घंट्याच्या ड्युटी, सगळ्या गोष्टी अशी कुठलीच गोष्ट नाही की बाबासाहेबांनी दिलेल्या नाहीत. आणि त्याच बाबासाहेबांच्यामुळं आज मी झोपडपट्टीचा वर्ग एसीच्या कारमध्ये फिरतोय. आज धम्मभूमीला बघितलं असेल, संख्या वाढत राहील. का वाढते? की आज बाबासाहेबांनी आज सर्व डोक्यावर घेतात. संसद येतात, राहुल गांधीपासून सोनिया गांधीपासून आज असा कुठला मंत्री, कुठला नेता आणि कुठला कार्यकर्ता गल्ली झोपडपट्टीत आज बाबासाहेब डोक्यावर घेतात. प्रत्येक आंदोलनाला बाबासाहेबाचा चेहरा समोर ठेवतात. खरंच बाबासाहेब हा दैव आहे आणि आमच्या सर्वांचा देव आहे आणि त्यांची फॅशन म्हणणाऱ्याला त्याला अद्दल घडली पाहिजे, ती झाकलपट्टी झाली पाहिजे. बाबासाहेब आमचं फॅशन नाही, आमचं बाबासाहेब. नक्कीच मी तुम्हाला थोडं थांबवतो. आपण म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब हे फॅशन नाही तर पॅशन आहे आपली. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्यासोबत काम केलं आहे, सहवास देखील त्यांच्यासोबत तुम्हाला लावला आहे. काय विद्रोही त्यांच्यातला काही एखादा अनुभव असा आहे का की जो ह्या धम्मभूमीच्या प्रांगणामध्ये तुम्हाला असं सांगता येईल? हो, त्यांचं काय सांगू दादांचं, ते वेदनेने त्रस्त होते. बॉम्बे हॉस्पिटलला ते वेदनेने त्रासत होते. त्यांना एकच चिंता खात चालली होती की माझ्या समाजाचं काय होईल, माझ्या दीनदुबल्यांचं काय होईल, आज महाराष्ट्राची जी काय परिस्थिती होती त्या लोकांचं काय होईल. अशा इतक्या छान विचाराच्या, इतक्या मोठ्या थोर साहित्यिकांचा शेवटच्या क्षणाला मी होतो. मला माहिती होतं की त्यांना काय वेदना व्हायच्या. त्याला एकच गोष्ट लागून राहायची की आता जो काय माझा समाज आहे ना, हा समाज विखुरला आहे, छोट्या छोट्या गटात हे झाला आहे, ते एकत्र येऊन समाज मोठा झाला पाहिजे आणि बाबासाहेबांनी बोलल्यासारखं शासनकर्ती समाजमध्ये येणं गरजेचं आहे. आज आपलं बौद्ध संख्या मोठ्या प्रमाणात आमदार झाले पाहिजे. माझ्यासारखे भाऊसारखा तरुण पोरासरांनी आमदार झालं पाहिजे, नगरसेवक झाले पाहिजे, केंद्रात खासदार झाले पाहिजे. ज्यावेळेस आपली संख्या बहुसंख्या ज्यावेळेस केंद्रात येईल त्यावेळेस आपला पंचशीलचा ध्वज केंद्रावर फडकवता येईल. आपल्याला इथं आपल्याला महाराष्ट्रात मंत्रालयावर निळा ध्वज फडकवता येईल. पण हे कधी होणार आहे? ज्यावेळेस बौद्ध समाजाची लोक इलेक्शनच्या रिंगणात उतरलं पाहिजे. असले आपले जेवढे पण IAS IPS अधिकाऱ्यांनी बाबासाहेबाच्या नावाने घेतलेल्या सवलतीवर जागलं पाहिजे आणि त्यांनी समाजाचं देणं आहे हे म्हणून त्यांनी समाजामध्ये त्यांनी स्वतःहून आर्थिक बाजू या संघटनेच्या छोट्या मोठ्या संघटनेला त्यांनी आर्थिक बाजूने त्यांना भक्कम केलं पाहिजे. नक्कीच भाऊ, मी तुम्हाला यासाठी हा प्रश्न केला कारण नामदेव ढसाळ म्हणलं की विद्रोही म्हटलं जातं. त्याच विद्रोहातून असा कोणता अनुभव आहे की ज्याच्यामुळे समाजातल्या अनेक तरुणांना त्यातली प्रेरणा मिळेल? साहेब, दादा जिवंत असताना तुम्ही पाहिलं असेल, सुशिक्षित बेकारांचा जर प्रत्येक वर्षी जो मोर्चा व्हायचा तो फक्त पद्मश्री नामदेव दादा असा. त्यांचं काय म्हणणं होतं, परदेशावरती तुम्ही जर पाहिलं असेल तर तिथं जो विद्यार्थी जो शिकला की त्याचं एम्प्लॉयमेंट नाव जातं आणि प्रति महिना त्याला एक तर नोकरी मिळते किंवा त्याला सुशिक्षित बेकारा फंड मिळतो. तर आम्हाला दादा तोच म्हणायचा, शेतकऱ्यांच्या मुलाला, काबाड कष्ट करणाऱ्याच्या मुलाला, रिक्षावाल्याच्या मुलाला, गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण झाल्या सरकारने त्यांना बेकारी सुशिक्षित बेकार भत्ता दिला पाहिजे, नाही तर शासनाने त्यांना
नोकरी दिली पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं की पद्मश्री नामदेव ढसाळांसोबत दिवस घालवल्यानंतर असा विद्रोही व्यक्तीसोबत काम केल्यानंतर अनेक विद्रोह जो आहे तो जागा होतो आणि समाजाप्रती प्रेरणा देण्यासाठी काम करतो. असंच आज आपल्यासोबत रिपाई आठवले गटाचे वाहतूक आघाड़ीचे प्रदेशाध्यक्ष आजीज भाई शेख आहेत. आजीज भाई, क्या कहोगे इस लॉर्ड बुद्धा टीवी के माध्यम से? आज तुम धम्मभूमि पर आए हो. बाबा साहब ने कास्टिज्म को ठोका, लात मारी, मनुस्मृति का दहन किया और बाबा साहब ने यहाँ बुद्ध मूर्ति बिठाकर एक समता का संदेश सबको दिया. हर समाज यहाँ पे नतमस्तक होने आता है. पहले प्रथम तो मैं मुस्लिम समाज का इसका मुझे अभिमान है, लेकिन धम्मम शरणम गच्छामि, बुद्धम शरणम गच्छामि, संगम शरणम गच्छामि, आज ये बात करने को मेरे को अभिमान लगता है. और इतना बड़ा अभिमान है, आज हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब ने 1200 साल कोई आवाज़ नहीं उठाया, जागृति लेके आके बाबा साहब ने 1200 साल के बाद में आज से 70 साल पहले इधर खुद बाबा साहब ने उनके हाथों से मूर्ति बिठाए. हर वो देवरोड बोलते, पिंपरी चिंचोड़ बोलते, पूना जिला महाराष्ट्र के अंदर नामचीन जगह पर हमको अभिमान है, हम उस जगह पे रहते. बाबा साहब ने आज हमको जीने का अधिकार दिया, बाबा साहब के हौसले हम जी रहे हैं. बाबा साहब ने जो हमारे लिए किया है वो योगदान किसी ने भूलना नहीं चाहिए. आज तुम देखते होंगे सिर्फ छोटी छोटी बात होती, सिर्फ दलित समाज रास्ते पे आते हैं और बाबा साहब के बारे में कोई बात करता है तो मुझे ये इस बात का दुख तो होता है. बाबा साहब ने सिर्फ दलित समाज के लिए न्याय दिए. बाबा साहब के ऊपर इतना अन्याय हो गया, पढ़ाई के टाइम पे अन्याय हो गया. बाबा साहब को एसी में अच्छी कुर्सी देते हो तो कुर्सी नहीं लिए, इसलिए आज हमारे लिए फायदे के लिए बाबा साहब ने ये सोच के काम किए. बाबा साहब का एक ही कहना था, हमारे बच्चे, मैं आज रुक गया तो मेरे बच्चे जिंदगी भर सो जाएंगे, इसलिए बाबा साहब ने खुद ने नींद नहीं लिए लेकिन हमारे को जीने का अधिकार दिए. हमारे इधर देश के अंदर हम लोग जो बात करते, बड़ी बात जब होती है तो उस टाइम पे बाबा साहब दिखते. मुस्लिम समाज को ही मेरा वार्निंग है, सभी समाज को वार्निंग है. सिर्फ बाबा साहब जब आते, बाबा साहब का नाम आता है उस वक्त तुम्हारी जान देने की ताकत रहना चाहिए. बाबा साहब ने एक समाज को न्याय नहीं दिया, ये देश के अंदर हर किसी को न्याय दिए. हर कोई भी समाज का रंग, बाबा साहब का नाम, बाबा साहब के बारे में कोई गलत बात होती होंगी, उनके बारे में, बाबा साहब के बारे में हम बिल्कुल सहन नहीं करेंगे. आने वाले वक्त पे रास्ते पर आकर हमें बाबा साहब के वास्ते ने, हमारे बाल बच्चे के वास्ते, आने वाले कुटुंब के वास्ते न्याय देने के वास्ते लड़ना बहुत जरूरी है, रहना बहुत जरूरी है. आजीज भाई, मैं आपसे, आपने बोला कि मैं मुस्लिम समाज का हूँ, मुझे अभिमान है. आप वाहतूक आघाड़ी का काम करते हैं, लोग आपको तरह तरह से देखते हैं, आपका काम अच्छा है. ये मुस्लिम समाज का एक मेला जो है वो आपके तरफ से, आपके माध्यम से होना चाहिए, ऐसी एक मांग मुस्लिम समाज से आ रही है. क्या बात है? बात ऐसी है, मिनिस्टर रामदास जी आठवले साहब के साथ में हम काम करते हैं. मिनिस्टर रामदास जी आठवले साहब हमारे ऐसे नेता सब समाज को लेकर चलते हैं, इसलिए हमारे पास मांग आ रही है. लेकिन मैं मुस्लिम समाज को तो ये बोलना चाहता हूँ, जब वक्त आता तो तकलीफ आने के बाद में सिर्फ बाबा साहब का नाम लेकर नहीं चलेगा, संविधान हाथ में लेकर नहीं चलेगा. तुम्हारे बच्चे लोगों को उर्दू के अंदर भी संविधान सिखाओ, बाबा साहब क्या है बताओ, तब जाके आने वाली पीढ़ी जो है हमारी अच्छी जाएंगी. और सब हम लोग, बाबा साहब ने जैसा हमको सबको जीने का अधिकार दिया, वो अपने को विचारधारा आगे लेके जाने का होगा तो हमें संविधान पढ़ना होगा. और उसके लिए जैसा बोल रहे वैसा हम लोग आगे जाके आंदोलन करेंगे, एक मेळावा लेंगे, लेकिन बाबा साहब की सोच दिमाग में रखेंगे. जैसा हमने बोले, हम पहले से बोलते, हमारे विचारधारा एक ही. भगवान गौतम बुद्ध उन्होंने हमें जीने का अधिकार दिया, शांतता का संदेश दिया. बड़े बड़े रथी महारथी वो झोपड़पट्टी से लेके बड़े बड़े आज बड़े हो गए तो उनके पीछे भगवान गौतम बुद्ध की मूर्ति रहती है. किस लिए रहती है? शांति का संदेश दिए करके रहती है. तो वो विचारधारा भी आगे जाना चाहिए, बाबा साहब की विचारधारा भी जाना चाहिए. सिर्फ इसके अंदर जो हमारे साथ में रह के भेदभाव कोई करना नहीं चाहिए. दलित समाज रहना, मुस्लिम समाज रहना, हमको बहुत बोलने को तो बहुत आता, लेकिन टाइम आने में बाबा साहब का जब भी बात होएगा कोई अपमान करने का कोशिश करे
करेंगे तो उसको हम लोग लात से मार कर गिरा कर उस वक्त हम ये बात करेंगे, अभी तो बोलना नहीं। रिपब्लिकन आवाज या निर्भय पत्र या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली 70 वर्षापूर्वी येथे ऐतिहासिक धम्मभूमी येथे जगाला शांतीचा धम्म पटवून सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा प्राण प्रतिष्ठा केलेली आणि भारतामध्ये त्या बुद्ध मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या माध्यमातून समतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी धोरण आखलं होतं। खरं तर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं होते की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही। त्याच आचरणावर त्यांच्या त्या बोलण्यावर तिथे आचरण त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलं आणि आपल्याला पूर्ण भारत देशामध्ये आपल्या समाजाला म्हणजे येथील हिंदू महार समाजाला बौद्ध धर्मामध्ये 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि तो धर्माचं आचरण आपण या ठिकाणी करत आहोत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्राचे राष्ट्रीय रामदासजी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 शाखेचं उद्घाटन केलं आणि आमचे नेते विनोदजी चांदमारे साहेब यांच्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही लाडू वाटपाचा कार्यक्रम आम्ही ऐतिहासिक धम्मभूमी येथे करणार आहोत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 1952 साली जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त झाली, त्या शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक सर्व समावेशक व्यापक पक्ष असा रिपब्लिकन पक्ष करायचा होता आणि तो रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रिपब्लिकन पक्ष आमचे नेते रामदासजी आठवले अत्यंत पोटतिडकीने त्या ठिकाणी काम करत आहेत। भारतातला कानाकोपरा तळागाळात जाऊन आठवले साहेबांचे विचार बाबासाहेबांचे विचार आठवले साहेब पोचवत आहेत। म्हणून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या तरुणांना विनंती करतो, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी पक्ष दिला असेल, भारतीय बौद्ध महासभा दिली असेल, पीपल एज्युकेशन सोसायटी दिली असेल, या तिन्ही ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या गोष्टी आहेत आपल्याला त्याचं आपण आचरण आणि पालन केलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन या ठिकाणी केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि रामदासजी आठवले साहेबांना मनापासून अभिष्ट चिंतनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय भारत। सालाबादाप्रमाणे मातंग आघाडी ऐतिहासिक धम्मभूमी देवरोडे या ठिकाणी विश्ववंदनीय बोधिसत्व प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ते माता रमाईला म्हणायचे, हे रमाई त्या पंढरपूरच्या विठोबाला तुझी श्रद्धा का कळत नाही, मी तुझी प्रतिपंढरी निर्माण करेल आणि ती स्मृती विश्ववंदनीय बोधिसत्व प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चेतनामयी इथल्या बहुजनांना, इथल्या शोषितांना, वंचितांना या ठिकाणी बुद्धमूर्ती स्थापन करून या ठिकाणी दिलेली आहे। आज हा 70वा वर्धापन दिन म्हणजे एक आनंदाचा दिवस आहे। मातंगांच्या जीवनातील आणि इतर बहुजनांच्या जीवनातील हा एक आनंदाचा दिवस आहे, हा एक अनुकरण करण्याचा दिवस आहे, हेच मी या ठिकाणी सांगेन। आपण बघितलं असेल की बहुजनावरती अन्याय अत्याचार वाढले, परभणीमध्ये देखील एक वेगळ्या समाजाच्या कार्यकर्त्याच्या पोलीस कोठडीमध्ये अन्याय अत्याचार हा संपवण्यासाठी या ठिकाणी बाबासाहेबांचे पाय जोपर्यंत असेंब्लीमध्ये जात नाहीत तोपर्यंत हे असेच अन्याय होत राहणार आहेत आणि अन्याय करायला काय अक्कल लागत नाही। म्हणूनच या ठिकाणी या ऐतिहासिक भूमीमधून, या धम्मभूमीमधून जर चांगला अनुकरण करण्याची जर आपण सुरुवात केली तर मला वाटत नाही की संघर्ष हा अशा पद्धतीनं मार खायला आणि मार द्यायला असा निर्माण होईल अशी मला परिस्थिती जाणवणार नाही। कारण ऐतिहासिक या धम्मभूमीमधून जर चांगला एखादा अनुयायी तयार झाला आणि त्याने जर एखाद्या राजकीय
विषयावरती विचार करून त्याने जर त्याचं स्वतःचं अनुकरण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा जो राजकीय पक्ष होता तो जर पुढं आणला आणि इतर जे राजकीय पक्ष निर्माण झालेले आहेत त्यांचं गठबंधन करून, जसं त्याच्या अगोदर ऐक्य झालं होतं असं पुन्हा ऐक्य जर झालं तर भविष्यामध्ये आपल्या असेंब्लीमध्ये पहिल्यांदा 3% 2% होते, आता 8.5% पुढे मतदान हे बौद्ध बांधवांचं झालेलं आहे. आता 13 आमदार आपले झालेले आहेत, परंतु ते पॉवर आहे पण पोझिशन आहे पण पॉवर नाही आहे त्यांच्याकडे. पण असे जर 13 आमदारांपेक्षा जर जास्त आमदार आपले जर असेंब्लीमध्ये गेले किंवा खासदार असेंब्लीमध्ये जर गेले तर असे जे काय अन्याय अत्याचार होत आहेत, असे जे काय चुकीच्या पद्धतीने संविधानासारख्या एक आत्मरूपी जीवनरूपी ग्रंथाला एका पुस्तकाला जर असा हात लागत असेल आणि त्याची विटंबना होत असेल तर असं होण्यापासून रोखल. आणि त्याच्यामुळे जो काय अनर्थ घडतोय की त्याच्यामुळे आज माझा बंधू सोमनाथ, एक वडार समाजाचा सोमनाथ की ज्याने आंबेडकरी मुवमेंट आपल्या अंगी बांधली होती, तर त्याचं अनुकरण सर्व वडार समाजाने करावं, इतर समाजाने त्याचं अनुकरण करावं, अशा पद्धतीचे जर अनुयायी निर्माण झाले. परंतु जातीचा जो काही कलह या महाराष्ट्रामध्ये आहे तो बाबासाहेबांच्या काळातही होता, आजही आहे आणि चालू राहणार. पण जोपर्यंत आपण आपल्यामध्ये अनुकरण जर आणलं नाही, तर जातीय व्यवस्थेचं निर्मूलन केलं नाही, तर आपणाला या जीवन मूल्याचं माल्य कळणार नाही. आणि संविधान आणि जात, धर्म, व्यवस्था, नीतिमत्ता, आणि ही नीतिमत्ता त्यांची संपलेली आहे. आणि ही नीतिमत्ता संपल्यामुळे सोमनाथवरती हा घाला गेला आणि त्यामुळे ही घटना दुर्दैवी घडली. आणि त्यामुळे जो काय परभणीमध्ये सोमनाथचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला माझ्या खरंच क्रांतिकारी सलाम असेल, कारण त्याने खूप चांगलं काम केलं. मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं, मी काय परभणीमध्ये नव्हतं पण पाहिलं मी ते. परंतु असा अन्याय वाढतच राहणार आहे, कमी होणार नाही, कारण असेंब्लीमध्ये आपणच पाहिजेत. आणि आम्ही या ठिकाणी येतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी येतो आहे. त्यामुळे या ठिकाणी जो काय आम्ही दरवर्षी पाहतोय, इकडे एक स्टेज, तिकडे एक स्टेज, इथं एक स्टेज, तिथं एक स्टेज, पण येणाऱ्या कालखंडामध्ये आज काय मी काय जास्त बोलत नाही, पण मातंग आघाडी बाळासाहेबांच्या येवला मुक्कामी जे धर्मांतराची घोषणा केली 13 ऑक्टोंबर 1935 साली, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना रंगूनला गेले आणि त्या ठिकाणी जी परिषद झाली, जागतिक परिषद, बौद्ध धम्म परिषद, त्यानंतर रंगूनच्या जी भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी आली आणि देवरड या ठिकाणी 1954ला ती मूर्ती स्थापना केली. याचं एकमेव कारण की देहू आळंदी हे जवळ असल्यामुळं बाबासाहेबांनी या ठिकाणी आले. या ठिकाणी संपूर्ण समाज हा रेल्वे पोर्टर चाळीमध्ये राहत होता, आपला बौद्ध धर्मीय होता. त्यावेळी या ठिकाणी इथे वाद निर्माण झाला. वाद अशासाठी की इथे विठ्ठलाचं मंदिर करायचं की भगवान बुद्धा. बाबासाहेबांनी सांगितलं की इथे भगवान बुद्धांचा मूर्तीची स्थापना होईल आणि देवरडवासियांनी त्यावेळचे 1954 साली जो एक संघ निर्माण केला आणि बाबासाहेबांना मूर्ती स्थापन करण्यात सांगितलं व बाबासाहेबांनी त्याच वेळी ठरवलं की बौद्ध धम्माची दीक्षा या देवरड मुक्कामी आपल्याला या ठिकाणी करावं लागणार. आणि 56ला नागपूरला त्यांनी धम्मदीक्षा दिलं. या देवरडचा मोठा इतिहास आहे आणि देवरडवासियांनी हे जतन केलेलं आहे. मी आजच्या प्रसंगी देवरडवासियांना, संपूर्ण जनतेला, बाबासाहेबांच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना, जनतेला आजच्या दिनी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. सप्रेम जय भीम. गजरमल साहेब,
सध्या आज 25 डिसेंबर बाबासाहेबांनी बुद्धमूर्ती बसून देशाला एक नवीन संदेश दिला. जी 56ला दीक्षा घेणार होती त्याची प्रचिती इथून दिली. थेट त्याच्या आधी बाबासाहेबांनी 1927 साली मनुस्मृतीचं दहन केलं आणि सर्वांना एक मुक्तीची क्रांती केली. स्त्री मुक्ती दिन असेल किंवा सर्वांना मुक्ती दिन म्हणून तो संग्राम सुरू झाला आणि त्याचा जो अट्टास होता तर एवढा मुक्कामी बाबासाहेब सांगतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. आणि थेट बाबासाहेब 56ला बुद्धमूर्ती बसवतात आणि मी बुद्ध धम्म घेणार सांगतात आणि 56ला दीक्षा घेतात. आज हे सर्व करत असताना आपण पाहतोय की आधुनिक पेशवाईमध्ये लोकशाहीकडे लोप पावतो. सर्वप्रथम मी सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे. आज पवित्र असा 25 डिसेंबर 1954ला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देहू आळंदी या पंचक्रोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून या भागातून विठ्ठलाच्या पंढरपूरला जी पालखी निघायची आणि या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप मोठी या देशामध्ये क्रांती घडवली. 1954ला रंगूनवरून मूर्ती आणल्यानंतर या ठिकाणी त्याची स्थापना केली आणि अनेक बाबासाहेबांच्या कार्यकाळामध्ये येवला मुक्कामी ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांच्या जे 18 पगड जातींना खऱ्या अर्थाने घेऊन जाणारा धम्म म्हणजे आपला बौद्ध धम्म. आणि बौद्ध धम्माचा या देशामधल्या सर्व धम्माचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने जो सर्वांना बरोबर घेऊन जाणारा धम्म असेल तर हा बौद्ध धम्म. आणि हा बौद्ध धम्म जर आज आपल्या या देशामध्ये पाहतोय की आज जी परिस्थिती कशा प्रकारे जातीवाद धर्म ते निर्माण करण्याचं काम काही लोक मंडळी करत आहेत आणि अशा यांना चपरक द्यायची असेल खऱ्या अर्थाने आज आपल्याला बुद्धांच्या धम्माची गरज आहे. कारण आपल्याला युद्ध नको आहे. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत भगवान बुद्धांचं आदर्श ठेवून बाबासाहेबांनी हा जो धम्म दिलेला आहे या धम्माच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आणि या धम्माच्या चळवळीमध्ये संपूर्ण भारत देशात जगातल्या सर्वच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बौद्ध धम्म हा एकमेव धम्म असा असेल. सर्व जगाला शांतीचा संदेश तर मिळेलच परंतु सर्वांना बरोबर घेऊन जाणारा असा एक चांगला धम्म बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे तो धम्माचं पालन आपल्या सर्व समाजातल्या जे तरुण पिढी असेल या तरुणांनी येणाऱ्या भविष्य काळामध्ये बाबासाहेबांची चळवळ आपल्याला जिवंत ठेवायची आहे. जर जे काही प्रकार घडलेले परभणी असेल बीड असेल या ज्या ठिकाणी जे काही घटना घडतात मनुस्मृतीच्या पद्धतीने या देशामध्ये जे सरकार आहे केंद्रामध्ये ते चुकीच्या पद्धतीने वागत आहे आणि त्यांना मूठ माती देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या बौद्ध धम्मच करणार आहे. आणि म्हणून आंबेडकर चळवळीतील सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपण एक आंबेडकरवादी म्हणून भविष्यामध्ये आपण एक मोठी चळवळ जे आमचे सर्व नेते आहेत आमच्या समाजाचं नेतृत्व करणारे जे नेते आहेत त्या सर्वांनी एकत्रपणे येऊन भविष्य काळामध्ये सर्व जाती धर्मांना आम्ही सुद्धा आपल्या बौद्ध धम्माकडे वळवण्याचा भारत हा बाबासाहेबांचं स्वप्न आहे बौद्धमय भारत देश हा बौद्धमय करायचा तो स्वप्न आम्ही खारीच्या वाट्याने आम्ही सर्वजण मिळून बौद्ध धम्माची चळवळ पुढे नेऊ आणि भविष्यामध्ये हे ऐतिहासिक जे धम्मभूमी आहे याचं कार्य याचं काम लवकरात लवकर कसं होईल यासाठी आम्ही येणाऱ्या हे जे सरकार आहे या सरकारकडे मागणी करून आमच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन हे काम आम्ही तडीस नेल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम नमो बुद्धाय. समाजाचे जाणते नेते आहेत परंतु आज आपण सांगितलं की बुद्ध धर्माला आपण वाटचालीकडे बाबासाहेबांनी सांगितलं परंतु आपण ह्याच धम्मभूमीच्या ऐतिहासिक स्थळावरती पाहतो की प्रकरण पाहिल्याच्या नंतर आपण जे काही नाही का अंधश्रद्धेच्या रूपाने पाहिलं याच्याकडे कसं पाहताय बरं आपण तुम्ही जे आहे ते चुकीचं आहे आणि या धम्मभूमीवर ह्याच्या अगोदरही चुकीच्या पद्धतीने काही मंडळी आहे ते चुकीचं वागण्याचा प्रयत्न करतात. ह्या पद्धतीने कोणीही वागू नये कारण हे पवित्र स्थान आहे. संपूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांनी सर्वप्रथम 1954ला 25 डिसेंबरला या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि
इथं या ठिकाणी जे कोणी नेते असतील, कोणी मंडळी असतील, त्यांनी चुकीचं अंधश्रद्धेकडे कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. त्याला मूठ माती दिल्याशिवाय आमच्यासारखे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते गप्प बसणार नाही. हे ऐतिहासिक भूमी आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वहस्ताने त्यांनी या ठिकाणी मूर्ती प्रस्थापित केली होती आणि त्यांना या जागेला दुसरी पंढरपूर बनवायचं होतं आणि ते आज मला इथं बनलेलं दिसत आहे. सगळा बौद्ध समाज जो बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर जो बौद्ध समाजाचा आता मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. हा सगळा जनसमुदाय, हा सगळा महासागर जो आहे तो पाहून अतिशय आनंद वाटत आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे बोललेले आहेत की मला दुसरी पंढरी इथं बनवायची आहे, ती इथं बनलेली आहे. अशा या ऐतिहासिक भूमीवरती आज मी इथं आलेली आहे, याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी जे 25 डिसेंबर 1927 रोजी जे मनस्मृतीचं दहन केलं, त्या अर्थाने खऱ्या अर्थाने मनुष्याला किंवा मानवाला गुलामगिरीतनं मुक्त केलेलं आहे. गुलामगिरीच्या वैचारिक असेल, शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल, अशा सर्व पाशातून, अशा सर्व दोरखंडातून मुक्त केलेलं आहे मानवजातीला, असं मला वाटतं. कुठून आला? मी पुण्याहून आलेली आहे. सैनिक नगर आहे पुण्यामध्ये, त्या सैनिक नगर या ठिकाणाहून मी आलेली आहे. सविनय जय भीम. आजच्या या 17व्या वर्धापन दिनानिमित्त धम्मभूमी देहरोड या ठिकाणी अनेक बौद्ध बांधव जमा झालेले आहेत आणि त्या निमित्ताने म्हणजे एकत्र करण्याचं काम या ठिकाणाहून झालेलं आहे. बाबासाहेबांनी जो आपल्याला संविधान दिलेलं आहे तर त्याच्याप्रती आज आपण जागृत होणं गरजेचं आहे. कारण आपला समाज बांधव जो आहे तो एकत्रित जरी असेल तरीही अनेक गटातटांमध्ये तो विभागलेला आहे. तर ते आपण ते गटतट सोडून सध्या संविधान बचाव आंदोलनामध्ये आपला सहभाग असला पाहिजे आणि आपली जनजागृती आपण करायला हवी आहे. आणि आपला जो बौद्ध बांधव आहे तो सुशिक्षित झालेला आहे, पण अजूनही त्याला विकसित होण्यासाठी त्याने अजूनही खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, तर शिक्षण जर आपण घेतलेलं आहे पण त्याचबरोबर अजून आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि संघर्ष तर आपल्याला करणं गरजेचंच आहे. कारण आजचा जो समाज जो आपला विखुरलेला आहे आणि जे आपले नेते आहेत जे अजूनही एकत्रित नाही आहेत पण विखुरलेले आहेत, तर या समाजाला एकत्रित होण्यासाठी संघर्षाबरोबरच संघटित होण्याची खूप गरज आहे. आणि आजच्या या धम्मभूमीमध्ये जे आपण सर्व बौद्ध बांधव एकत्रित आलेलो आहे, तर या सर्वांना वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देते आणि धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय भीम. मी डॉक्टर शांतीपाल सुरेश ओहोळ. आज 25 डिसेंबर 2024 रोजी आपल्या सर्वांना मनुस्मृती दहन आणि ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड येथून बोलताना आपल्याला सर्वांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण आपण बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. तर त्यांच्या विचारांचे आपण नुसते पाईक होऊन चालणार नाही, तर ते आचरणात आणावे लागणार आपल्याला. गौतम बुद्धांचा धम्म आपल्याला जो बाबासाहेबांनी दिलेला आहे त्याला आता 68 वर्ष पूर्ण होत आहेत. लवकरच 70 वर्ष पूर्ण होतील आणि आपल्याला एक आंबेडकरी समाज म्हणून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माचे पालन करताना आपली वेगळी ओळख निर्माण करावी लागणार आहे. या बौद्ध समाजाच्या जडणघडणीसाठी बाबासाहेबांनी जी आपल्याला दिशा दिलेली आहे त्यानुसार आपण सर्वांनी पालन करूया आणि सर्व आपण एकत्र येऊन आंबेडकरी समाजासाठी आपले तन मन धन देऊन योगदान देऊया. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशन पुणे यांच्या वतीनं आज ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना, आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. महाराष्ट्र लॉयर्स ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीनं 2017 सालापासून या ठिकाणी या भूमीमध्ये कायदेविषयक जनजागृती अभियानांचं अभियान या ठिकाणी राबविण्यात येत असतं.
दरवर्षी भारतीय संविधान जनजागृती अभियान, कायदा जनजागृती अभियान, EVM विरोधी जनजागृती अभियान या अभियानाचं या ठिकाणी आयोजन केलं जात असतं आणि संस्थेच्या माध्यमातून यंदाचं हे 5वं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी संस्थेच्या ह्या उपक्रमामध्ये वाढत होत चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले जे बौद्ध बांधव आहेत, आंबेडकरी अनुयायी आहेत, ते या ठिकाणी या संस्थेचा जो स्टेज आहे या उपक्रमास भेट देत असतात. आज जवळपास साधारणपणे 20,000 लोकांनी या ठिकाणी या संस्थेच्या उपक्रमास भेट दिलेली आहे. संस्थेच्या वतीनं विविध कायद्यांविषयी जनजागृतीपर पत्रकं या ठिकाणी वितरित केलेली आहेत. त्या जी पत्रकं आहेत ती देखील मोठ्या स्वरूपात या ठिकाणी या बांधवांनी घेतलेली आहेत आणि इथून पुढे कायमस्वरूपी संस्थेच्या वतीनं हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे, रस्त्यावर वकीलही उतरतात आहेत, वकिलांवर जरी अन्याय अत्याचार होतात आहेत. तुमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून वकिलांसाठी काय बेनिफिट आणि कसं बॅकअप आहे? आमच्या असोसिएशनच्या वतीनं आता आपण बघतो जे बलवान व्यक्ती आहेत ते नेहमीच समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेस दुर्बल घटकातील व्यक्तींना न्याय कसा मिळावा ह्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती नसती. कायद्याबद्दल त्यांच्या मनामध्ये फारच म्हणजे उदासीनता असते. आपल्याला कुठून कशा प्रकारे न्याय मिळेल याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर त्यांना उडवाउडीची उत्तरे मिळाली जातात आणि त्याच्यामुळे ते न्यायालयाचा किंवा कायद्याचा दार या ठिकाणी ठोठावत नसतात. तर आमच्या या संस्थेच्या माध्यमातून अशा ज्यांच्यावर सामाजिक अन्याय होतो अशा व्यक्तींना पूर्णपणे या ठिकाणी मोफतपणे सहाय्य केलं जातं, कायदेविषयक सहाय्य त्यांना केलं जातं आणि जे त्यांच्या अडीअडचणीचे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये संस्थेच्या वतीनं म्हणजे पूर्णपणे त्यांना या ठिकाणी आत्मविश्वास दिला जातो. अशा प्रकारे संस्थेच्या वतीने या ठिकाणी काम केलं जातं आणि निश्चितच या ठिकाणी आम्ही म्हणजे पक्षकार किंवा जो अन्यायग्रस्त व्यक्ती आहे तो त्याला वकिलांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, तर निश्चितच त्याच्यामध्ये थोडंसं कायद्याविषयी अज्ञान असतं. तर या ठिकाणी या पत्रकांच्या माध्यमातून आम्ही समाजातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. थँक्यू सर. सध्याच्या घडीमध्ये वकिलांमध्ये तुम्ही सध्याचे असतात, सर्वजण तुम्हाला परिचित आहात, राजकीय पुढाऱ्यांपासून तर कार्यकर्त्यांना. सध्याची परिस्थिती अशी आहे की आधुनिक पेशवाई उगम पावते असं म्हटलं जातं आणि दुसरीकडे लोकशाही धोक्यात चालली. काय सांगा सर? याच्यामध्ये असं आहे, जोपर्यंत जो बुद्धिवादी वर्ग आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर हे सुशिक्षित आहेत, यांनी हा जो लढा आहे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे त्या लढ्यामध्ये सहभाग जर घेतला तर पुन्हा जी पेशवाई फोफाव पाहते तिला रोखण्यासाठी आपल्या सर्वांना फार चांगल्या प्रकारे मदत होईल. आता जो आज आम्ही हा अभियान जो राबवला आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकार्याने आपल्याला माहिती दिली, परंतु आता जर तुम्ही मला प्रश्न विचारला आहे वकिलांवर देखील अन्याय अत्याचार होत आहेत, तर ही गोष्ट खरी आहे. कारण आता कुणीही सुरक्षित नाही आहे, वकीलही नाही सुरक्षित आणि सर्वसामान्य जनता देखील सुरक्षित नाही आहे. आज जर आपण पेपर उघडला तर पेपर उघडल्यानंतर जवळपास प्रत्येक शहरात 2-3 मर्डर झालेले आहेत. त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही अत्यंत ढासळलेली आहे. अनेक ठिकाणी वकिलांवर हल्ले झालेले आहेत आणि वकील सुरक्षित नाही की जो कायद्याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करतो, लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो, तो वर्ग देखील सुरक्षित नाही आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत की वकिलांच्या सुरक्षिततेसाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हे जे बिल संसदेमध्ये प्रलंबित आहे ते बिल लवकरात लवकर पास होऊन त्याचा अंमल लवकरात लवकर अंमलात आणावा याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून त्या बिलाची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर जी राज्यातील आणि देशातील कायदा आणि सुव्यवस्था ही जी बिघडलेली आहे आणि म्हणून लोकांनी कायद्याप्रमाणे वागावं, शासनाने कायद्याप्रमाणे वागावं, शासनकर्ते जे आहेत त्यांनी जे कायदे करावेत ती लोकहिताचे करावेत याच्यासाठी ही जनजागृती आम्ही या ठिकाणी करीत आहोत. भारतीय संविधानाची देखील जनजागृती यस हो ती अशा पद्धतीने करण्यात आली की आम्ही भारतीय संविधानाच्या बद्दल जे काही फलक आहेत ते आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत आणि या ठिकाणी सकाळपासून भारतीय संविधानाच्या बद्दल जे काही एकपात्री प्रयोग असतील त्याचं सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. ते सतत चालू आहे कार्यक्रम
आणि म्हणून याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा सकाळपासून खंड पडलेला नाही. लोकांनी EVM विरोधी स्वाक्षरी अभियानात हजारो लोकांनी या ठिकाणी आम्हाला आमच्याकडे सह्या दिलेल्या आहेत. त्या सर्व सह्या घेऊन आम्ही राज्य निवडणूक आयुक्तांकडे जाऊन हे आम्ही त्यांना सादर करणार आहोत आणि बॅलेट हटवून EVM हटवून बॅलेटवर इलेक्शन घ्या याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत. नागरिकांना काय हवं? नागरिक आत्ता रस्त्यावर आहेत. कशासाठी रस्त्यावर की EVM नको, बॅलेट हवा आणि म्हणून लोकांमध्ये देखील जनजागृती करायला हवी म्हणून आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. पहिलं की ऐतिहासिक धम्मभूमी देहरोड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्धरूप बसवलं होतं त्याला 70 वर्ष पूर्ण झाले. या 17व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी लाखो अभिमानी जे आहेत या धम्मभूमीच्या परिसरामध्ये मानवंदना देण्यासाठी येत असतात. धम्मदीक्षा सोहळा बाबासाहेबांनी जो 1956ला घेतला त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जी काही विचारसरणी होती ती समता प्रस्थापित करण्यासाठी होती. कारण त्याची प्रचिती जी आहे ती 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृतीचं दहन केलं ते मनुस्मृतीचं दहन करत असताना बाबासाहेबांसमवेत जे काही ब्राह्मण समाजाचे मराठा समाजाचे लोक होते म्हणजे याचा अर्थ बाबासाहेब कुठल्या एका जातीच्या विरोधात नव्हते तर बाबासाहेब जाती व्यवस्थेच्या विरोधात होते, वर्ण व्यवस्थेच्या विरोधात होते. त्यामुळे समता प्रस्थापित करण्यासाठी हा सर्व खटाटोप आपण पाहिला आहे आणि याच दृष्टिकोनातून आपण पाहतोय की वेगवेगळे भीमानुयायी या मनुस्मृती दहन दिवशी ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना हक्क अधिकार नाकारले होते ते स्त्रियांचे हक्क अधिकार बाबासाहेबांनी त्याच दिवशी जाळले आणि हे स्त्रियांना हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचं पाऊल पुढे सुरू झालं आणि भारतीय संविधानातून प्रत्येक स्त्रीला त्याचा हक्क आणि अधिकार मिळू लागला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारसरणी जर आपण नीट अभ्यासली, बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन, बाबासाहेबांचे पुस्तक हातात घेऊन किंवा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हातात घेऊन काय होणार नाही तर ते आपल्या विचारात देखील आत्मसात करावं लागेल. हाच संदेश हा धम्मभूमीतून दिला जातो आणि बाबासाहेबांनी बुद्धरूप या ठिकाणी बसवलं. त्यामुळे या ठिकाणी बुद्धविहाराची निर्मिती झाली आणि बाबासाहेब स्वतः सांगतात की बुद्धविहार हे शक्ती केंद्र आहे. म्हणजे थेट धम्मभूमीचं बुद्धविहार हे आपल्या पूर्णपणे धम्मदीक्षा घेण्यापूर्वी हे पहिलं बुद्धविहार असेल की जिथे बाबासाहेबांनी बुद्धरूप बसवलं. त्यामुळे हे आपलं शक्ती केंद्र आहे आणि ह्याच शक्ती केंद्रावरून आज आपण थेट लॉर्ड बुद्धा TV चॅनलवरती थेट प्रक्षेपण पाहत आहोत. आज मी विकास कडलक या ठिकाणीच थांबतो. आपण पाहिलं की वेगवेगळ्या विषयावरती आपल्यासोबत काही लोकांनी संवाद साधला आहे. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV सह कॅमेरामॅन प्रतीक.